मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या महा एपिसोडच्या पहिल्या भागामध्ये सायली आणि कुसुमताई या दोघीही आता तिथे बस स्टँडवर बसलेल्या असतात. सायली आता खूप रडत असते कारण अर्जुनची तिला खूप आठवण येत असते. आता कायमचं हे शहर सोडून जायचं म्हटल्यावर अर्जुन आणि माझी भेट कधी होईल की नाही हा प्रश्न देखील तिला पडलेला असतो आणि त्याच्या आठवणीतच ती अगदी रमून जाते. मग नंतर कुसुम तिच्याकडे पाहतच राहते. तेव्हा कुसुमच्या मनात आता येतं की मी अर्जुनला रात्री फोन करून सांगितलंय की सायली कायमची कोल्हापूरला जातीये हे शहर सोडून. मधुभाऊ तिला कदाचित इकडे कधीच घेऊन येणार नाहीये. तरीही मला काय वाटतंय, अर्जुनला काहीच फरक पडला नाही का? मी त्याला एक कॉल करून सांगू का सायली खरंच चालली आहे म्हणून? मला वाटलं होतं तो इकडे येईल परंतु नाही आला. असं का केलं अर्जुनने? हाच प्रश्न तिच्या मनात येतो. दुसरीकडे अर्जुन भरधाव वेगाने कुर्ला बस स्टँडवर येण्यासाठी निघालेला असतो. आता त्याला कसलंही भान राहिलेलं नसतं. कधी एकदा माझ्या सायलीपर्यंत मी पोहोचेल, माझ्या मनातील भावना व्यक्त करेल आता त्याला होत असतं आणि त्यामुळेच तो खूप फास्ट अशी गाडी चालवत असतो. तर चैतन्य म्हणतो, अरे बघ समोर गाडी आहे अर्जुन. तरीही अर्जुनचं त्याच्याकडे लक्षच नसतं. तो आपली अशी रेस वाढवतच जातो. रेस करत असताना गाडी एका ठिकाणी बंद पडते. तेव्हा चैतन्य आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतच राहतात. अर्जुन खूप चिडलेला असतो आणि म्हणतो, ओ नो, हिला आत्ताच बंद पडायचं होतं. इकडे सायली एकदम शांत शांत बसलेली असते. त्याचवेळी कुसुमाता तेथून उठते आणि अर्जुन येतोय की काय त्याची वाट पाहू लागते. ती आता थोडी बाहेर जाते आणि अर्जुनला शोधत असते की अर्जुन एकदा जरी आला आणि सायलीबरोबर बोलला तरीही तिला बरं वाटेल. या विचाराने आता कुसुमची धडपड सुरू असते. दुसरीकडे गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे आता अर्जुनला काहीही सुचत नाही. तो आता गाडीतून खाली उतरतो. मग चैतन्य म्हणतो, हिला आत्ताच पंक्चर व्हायचं होतं का? ते दोघेही आता डोक्याला हात लावतात. त्यांना काहीही सुचत नाही काय करावं, आता कसं बस स्टँडपर्यंत पोहोचावं. मग चैतन्य म्हणतो, रिलॅक्स रिलॅक्स, काहीतरी मार्ग निघेल, तू काळजी करू नको अर्जुन. मग अर्जुन जोरातच म्हणतो, अरे चैतन्य, मी रिलॅक्स कसा होऊ शकतो तूच सांग ना. अरे मला तिकडे पोहोचायचंय, माझ्या मिसेस सायलींना मला थांबवायचंय. हे सायली आता अर्जुनच्या आठवणींमध्ये अगदी रमून गेलेली असते. ते दोघेही जेव्हा हनीमूनला गेले होते तेव्हा त्या दोघांनी जो कपल डान्स केला होता तो तिला आठवतो. त्याचबरोबर तेथे जाता ती जेव्हा तलावात पडत होती तेव्हा अर्जुनने कशा प्रकारे तिला सावरलं, आपल्या मिठीत घेतलं आणि मग तेव्हाच सायलीला आपल्या प्रेमाची जाणीव झाली. हे सर्व तिला आठवून आठवून ती रडत असते. इकडे अर्जुनची मात्र धडपड सुरू असते. तो प्रत्येक गाड्यांना आता हात करत असतो की मला कुर्ला बस स्टँडवर सोडा, परंतु एकही गाडी त्याला आता थांबत नाही. दुसरीकडे कुसुम आता अर्जुनची वाट पाहत असते आणि कोल्हापूरला निघण्यासाठी गाडी कधी आहे आणि विचारत असते. सायलीच्या डोक्यात मात्र विचारांचा कल्लोळ उठलेला असतो. तिला आता ते सर्व लग्नाचे प्रसंग आठवू लागतात आणि मग त्यानंतर लग्नानंतर मी जी वचनं घरच्यांना दिली होती की मी अर्जुन सुभेदारांना आणि तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, त्याचबरोबर अर्जुनला ज्या प्रकारे कल्पनाने मारलं होतं आणि जेव्हा आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य हे घरातील सर्वांसमोर आलं होतं तेव्हा कल्पना कशी रिॲक्ट झाली होती, त्याचबरोबर जेव्हा मी माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा कल्पनाने डायरेक्ट मला सांगितलं मी माझ्या मुलाशी बोलतीये, बाहेरच्यांशी नाही. या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे घरातील सर्वांना खरंच खूप त्रास झालाय. हेही सायलीला आता समजतं आणि ती बिचारी खूप रडते. पूर्ण आजी, कल्पना, प्रताप, त्याचबरोबर अश्विन या सर्वांना खूप त्रास झाला आणि मी हे कसं विसरू. त्याचबरोबर रविराजने केलेले आरोपही आठवतात की या दोघांनी आपापल्या स्वार्थासाठी हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले आणि यामध्ये ना असं लिहिलंय की अर्जुनने मधुभाऊंना सोडायचं आणि त्या बदल्यात सायली ही अर्जुन बरोबर 1 वर्ष कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून राहणार, अगदी त्याच्या पत्नीसारखी. वर पूर्णाजींनी मधुभाऊंवर काय काय आरोप केले हेही आता आठवून ती रडते. त्यानंतर कल्पनाने कशाप्रकारे मला बाहेर काढलं आणि अर्जुनने कशाप्रकारे मला सपोर्ट करत माझ्याबरोबर सुद्धा घरच्या सगळ्यांना सोडून राहायला तयार झाले हेही तिला आठवतं. पण मीच त्यांना नकार दिला.
कुसुमच्या घरी राहायला आल्यानंतर मधुभाऊ हे माझ्याशी अजिबात बोलले नाही. त्याचबरोबर माझं मंगळसूत्र हे सुद्धा ते काढून घेत होते. परंतु मी तसं होऊ दिलं नाही, कारण माझ्यासाठी हे नातं म्हणजे खूप पवित्र आहे. तर दुसरीकडे घरात होमहवन सुरू असतं, कारण आता घरात शांतता हवी, त्याचबरोबर घरातील नकारात्मकता निघून जावी यासाठी घरातील सर्वांनी होमहवनाचा कार्यक्रम प्रियाच्या सांगण्यावरून ठेवलेला असतो आणि तेथे सर्वजण फक्त अर्जुन सोडून उपस्थित असतात आणि होमासाठी बसलेले असतात. तेव्हा आता प्रतिमा ही पण तेथे होमाजवळ बसलेली असते आणि जो होमाचा अग्नी असतो त्या अग्नीकडे पाहून आता तिला ते 20 वर्षांपूर्वीचे प्रसंग आठवू लागतात, की कशा प्रकारे 20 वर्षांपूर्वी त्या महिपतने मला चक्क जाळण्याचा प्रयत्न केला होता आणि ते सगळं आठवून आठवून ना तिला खूप त्रास होऊ लागतो. बाकी सर्वजण मात्र खुश असतात. इकडे अर्जुन डेपोकडे जाण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण एकही गाडी त्याच्यासाठी थांबत नसते. तेथे एक बाईकवाला येतो. अर्जुन त्याच्या पाठीमागे धावतच जातो आणि म्हणतो, थांबा ना प्लीज प्लीज, खूप इमर्जन्सी आहे आणि मला डेपोपर्यंत सोडा. तेव्हा आता तो माणूस ठीक आहे असं म्हणतो. अर्जुन म्हणतो, मी गाडी चालवतो, चालेल ना. मग आता त्याचं हेल्मेट घालत अर्जुन स्वतः गाडी चालवतो, त्या माणसाला पाठीमागे बसवतो आणि मग ते दोघेही डेपोकडे जातात. त्यावेळी चैतन्य मात्र तेथेच असतो. मग आता चैतन्यसुद्धा सर्व गाड्यांना हात करू लागतो, की थांबा प्लीज, मला डेपोपर्यंत सोडा. इकडे सायली एकदम शांत झोपलेली असते, तर बिचाऱ्या कुसुमची नजर सारखी सारखी अर्जुनला शोधत असते. एकदा तरी अर्जुन येईल आणि त्याचबरोबर सायलीला इथे थांबवेल. इकडे होमहवन सुरू असताना प्रतिमाला खूप त्रास होत असतो. बाकी सर्वजण खुश असतात, तर प्रतिमाला आता पुन्हा एकदा ते प्रसंग आठवत असतात. त्याचबरोबर ती आता एकदम मागे जाते. महिपतचं बोलणं सुद्धा तिला आठवतं, की तुला असं वर यायचं आहे का. मग आता ती मदतीसाठी त्याला हात करत असते, परंतु त्याने तिचा चेहराच जाळलेला असतो. त्याचबरोबर एकदा जेव्हा तेथे शेकोटी पेटलेली होती आणि मी व रविराज एका ठिकाणी थांबलो होतो सुद्धा, तेथे तिला महिपत दिसला होता आणि ते सगळं तिला आठवून खूप घाबरल्यासारखं होतं. तिला आत्ता या क्षणी सुद्धा आता असं वाटत असतं, की महिपत कुठून तरी येईल आणि मला पुन्हा त्रास देईल. विचाराने तिला घामच फुटतो आणि त्या अग्नीकडे ती सारखी सारखी पाहत असते. आता त्यानंतर पुन्हा एकदा तिला आठवतं, की कशा प्रकारे चेहऱ्यावर जाळ टाकून मला जाळण्याचा महिपतने प्रयत्न केला आणि हे प्रसंग आठवताच ती पूर्णपणे घाबरून जाते आणि जोरातच ओरडते व पटकन मागे येते. तेव्हा घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. आता प्रतिमा जोरात ओरडलेली असते. सर्वजण तिच्याकडे आता पाहतच राहतात. सर्वजण आता प्रतिमाजवळ धाव घेतात आणि तिला अगोदर पाणी पाजतात. काय झालं असं विचारतात, तर प्रतिमाला खरंच अजूनही त्रास होत असतो. प्रिया आता नाटकी करत लगेच, आई अगं काय होतंय तुला, काय होतंय असं सारखं विचारत असते. तेव्हा ती त्या अग्नीकडे सारखी सारखी हात करत असते. ते पाहून सर्वांना धक्का बसतो. त्याच वेळी आता अश्विन म्हणतो, आत्या माझ्याकडे हात दे, मला पल्स चेक करू देत. तो तिचा हात हातात घेतो आणि लगेच तिचे पल्स चेक करतो. तर त्या अग्नीकडे प्रतिमा पाहतच राहते, ती घाबरते. त्याच वेळी आता कल्पना आणि प्रताप हे दोघेही आता प्रतिमा नक्की कुठे पाहते याकडे पाहत असतात. तेव्हा त्यांना समजतं ती त्या अग्नीकडे पाहतीये. मग आईला नक्की काय होतंय असं प्रिया आता विचारण्याचा प्रयत्न करते. तेव्हा प्रतिमा आत्याला एग्झायटी सारखा त्रास होतोय असं अश्विन म्हणतो. त्याचवेळी सर्वजण खूप घाबरतात. पुढे अश्विन म्हणतो, तिला खूप भीती वाटतीये कसली तरी, परंतु तिला ती भीती सांगता येत नाहीये आणि स्वतःवर कंट्रोलसुद्धा ठेवता येत नाहीये. तर प्रतिमा सारखी सारखी त्या अग्नीकडे बोट करत असते आणि कदाचित तिचा BP सुद्धा लो होऊ शकतो असं आता अश्विन म्हणतो. तेव्हा सर्वजण अजूनच घाबरतात. प्रतिमा आत्याला तो म्हणतो, की आत्या अगं दीर्घ श्वास घे, तुला काहीही होणार नाही, आम्ही सर्वजण आहोत तुझ्या बरोबर. प्रतिमा पुन्हा त्या अग्नीकडे बोट करून म्हणते तो. त्याचवेळी अगं नक्की काय होते काय प्रतिमा, सांग ना असं प्रताप विचारतो. तेव्हा आता नक्की एक्झॅक्ट काय होतंय प्रतिमा आत्यालाही सांगता येणार नाही असं अश्विन म्हणतो. आणि मला काय वाटतंय, की प्रतिमा आत्याने ना रूममध्ये जावं आणि आराम करावा, म्हणजे तिला त्या धुराचा सुद्धा त्रास होणार नाही.
त्याचवेळी कल्पना म्हणते, तन्वी तू हिला घेऊन आमच्या रूममध्ये जा, म्हणजे हिला कसला त्रास होणार नाही. तेव्हा ठीक आहे असं आता प्रिया म्हणते. प्रतिमाला म्हणते, आई काळजी करू नको, अगं सगळं काही अगदी नीट होणार आहे, असं म्हणून ती प्रतिमाला आता रूममध्ये घेऊन जाते. तर घरातील सर्वजण काळजीत पडतात. असं अग्नीकडे पाहून प्रतिमाला झालं तरी काय. आता पूर्णाजी म्हणतात, घरात एक छोटासा होम ठेवला पण तो सुद्धा व्यवस्थित होत नाहीये, निर्विघ्नपणे पार पडत नाहीये, याला काय म्हणावं आता. आणि अर्जुनने याचा अपमान केलाय म्हणून त्याचेच परिणाम आहेत हे. मग प्रतिमाला त्रास होतोय. तेव्हा प्रताप म्हणतो की अर्जुनला आपली कदरच नाही अगं पूर्णाई. तेव्हा अस्मिता आता म्हणते, झालं परत घरातलं वातावरण बिघडलंच, असं म्हणून ती आता वैताग. इकडे आता कुसुम बॉटल पाहते तर त्यामधलं पाणी संपलेलं असतं, म्हणून ती पाणी आणण्यासाठी तिकडे दुसरीकडे जाते. तच अर्जुन आता बाईकवरून तेथे येतो आणि मनातूनच म्हणतो, मिसेस सायली मी आलोय. आता असाच आवाज सायलीच्या कानात घुमतो, म्हणजे तिला असं मनातून वाटतं की माझे अर्जुन सर इथे आले आहेत. म्हणून ती आता पटकन उठते आणि पुढे जाते आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू येते, एक वेगळी स्माईल येते आणि तिची नजर सारखी सारखी अर्जुनला शोधते. अर्जुन आता पटकन गाडीवरून खाली उतरतो आणि धावतच सायलीकडे यायला निघतो. त्याचवेळी सायली आता थोडी पुढे जाते आणि अर्जुन व तिची चुकामुक होते. सायली थोडी पुढे गेल्यामुळे अर्जुनला ती दिसत नाही. तो आता सैरावैरा इकडे तिकडे सायलीला पाहत असतो की कधी एकदा सायली दिसेल. चैतन्य सुद्धा आता एका बाईकवर येतो आणि त्या बाईकवरून उतरतो व धावतच अर्जुनकडे जायला निघतो. अर्जुनजवळ येताच तो विचारतो, सायली कुठे आहे, पण अर्जुनचं त्याच्याकडे लक्षच नसतं. मग दोघेही आता सायलीला तेथे शोधू लागतात. इकडे सायलीला आता समजलेलं असतं की अर्जुन इथेच आला आहे, त्यामुळे ती आता त्याला शोधण्यासाठी लगेच त्या बसच्या पाठीमागून जाते. मग अर्जुन आणि तिची सारखी अशी चुकामुक होत असते. ते आता सायलीला तो शोधत असताना एका माणसालाच धडकतो. तेव्हा आता तो त्याला सॉरी सॉरी असं म्हणतो आणि लगेच सायलीला शोधण्यासाठी पुढे जातो. दोघांच्याही मनाची आता घालमेल झालेली असते. अर्जुनला असं वाटत असतं की कधी एकदा मी सायलीला थांबवेल आणि माझ्या मनातील भावना व्यक्त करेल. तर सायलीला आता असं होत असतं की कधी एकदा अर्जुन सर मला इथे येऊन मला भेटतील आणि मला थांबवतील. त्यामुळेच ते दोघेही आपापल्या परीने एकमेकांचा आता शोध घेऊ लागतात. इकडे सायलीचं मन मात्र तिला सांगत असतं की अर्जुन इथेच आहे, म्हणून ती आता प्रत्येकाकडे पाहत असते. कारण अर्जुन इथेच कुठेतरी असल्यामुळे आता तिचं मन तिला तसं सांगत असतं आणि तिचं इशारा देत असतं. हे अख्खा डेपोच आता अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही पिंजून काढतात. अक्षरशः ते एकही जागा सोडत नाहीत, कारण सायली त्यांना कुठे तिथे दिसतच नसते. त्याचबरोबर कुसुमसुद्धा नसते, कारण कुसुम पाणी आणण्यासाठी दुसरीकडे गेलेली असते. इकडे सायली आता बाहेरच उभी असते, इकडे तिकडे पाहत असते, कारण तिचं मन तिला सांगत असतं माझे अर्जुन सर इथेच आहेत. म्हणूनच तिच्या चेहऱ्यावर स्माईल येतं. ती अर्जुनच्याच आठवणीत असते, त्याच्या आठवणींमध्ये अगदी गुंतून गेलेली असते. इकडे अर्जुनची मनस्थिती सुद्धा काही वेगळी नसते. तो मिसेस सायली मिसेस सायली असं म्हणून तिला जोराजोरात आवाज देत असतो. आता बिचारी अर्जुन आणि चैतन्य सैरावैरा सायलीला इकडे तिकडे पाहू लागतात, पण सायली त्यांना कुठेच दिसत नसते. तर सायलीला मनातून 100% खात्री असते की माझे अर्जुन सर माझ्याकडे येणार म्हणजे येणारच. इकडे सायली आता कुठेच नसल्यामुळे अर्जुनला आता असं वाटतं की सायली निघून गेली की काय कोल्हापूरला, कारण मला यायला उशीर झाला त्यामुळे सायली गेली असेल असं त्याच्या मनात आता सारखं सारखं येतच असतं. त्याच्या समोरच ती सायली उभी असते, परंतु त्याला ती तेथे दिसत नाही. सायलीला आता आठवतं की कशा प्रकारे अर्जुन हा माझी लग्न झाल्यानंतर काळजी करत होता, मला काही झालं तर तो कशा प्रकारे कासावीस होत होता. त्याचबरोबर एकदा माझा हात भाजला होता तेव्हा माझ्या हातावर कशा प्रकारे त्याने मलम लावून दिलं, हे सगळं आणि सगळं आता तिला आठवत असतं आणि त्याच आठवणींमध्ये अगदी ती रमून जाते. त्यानंतर अर्जुनला तिने ती मारलेली मिठी, कशा प्रकारे त्या किडनॅपरपासून माझी त्याने सुटका केली, हे सर्व
सायलीला आठवून आता खूप आनंद होत असतो आणि तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल येत असते. इकडे अर्जुन आता रडायलाच लागतो, कारण काहीही झालं तरी सायली त्याला कुठेच दिसत नसते. म्हणूनच तो आता अगदी बेचैन होतो. चैतन्य सुद्धा आपापल्या परीने सायली व कुसुमचा शोध घेत असतो, पण त्यालाही आता कुठेच सायली व कुसुम या दोघीही दिसत नाहीत. इकडे सायलीला आठवतं की कशाप्रकारे दिवाळीमध्ये भाऊंची बेलवर सुटका करून अर्जुनने त्यांना घरी आणलं आणि दिवाळीच्या पाडव्याचं मला खास सरप्राईज दिलं. सायली आता ते सर्व क्षण आठवून खूपच खुश होते. तिला आता अर्जुनशिवाय दुसरं काहीही सुचत नसतं. आता तिच्या समोरच तेथे अर्जुन असतो, परंतु अर्जुनची नजरही सायलीवर पडत नाही आणि सायलीही अर्जुनला पाहत नाही. अर्जुन स्टँडच्या पाठीमागे, स्टँडच्या पुढे सगळीकडे सायलीला आता शोधण्याचा प्रयत्न करत असतो. तर सायली अर्जुनच्या आठवणींमध्ये एवढी रंगून गेलेली असते, तिला आता ते सर्व प्रसंग आठवून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज येतं, एक वेगळी स्माईल येते आणि मग ती आता आठवते की दिवाळीचा सण होता तेव्हा माझ्या हाताला लागलं होतं आणि तेव्हाच अर्जुनने मला जेवण भरवलं होतं. मी माझ्या हाताने जेवण करत होते, पण अर्जुन अगदी प्रेमानेच मला म्हणालेला होता की माझ्या हाताने खाल्लं तर 2 घास अजून जास्त जाईल. तेव्हा ते तिचं लाजणं, तिचं ते हसणं, अर्जुनच्या प्रेमात पडणं, हे सगळं तिला पुन्हा एकदा आठवतं. इकडे आता बसमध्ये जी माणसं आता बसतात ना, त्या ठिकाणी अर्जुन जातो आणि सायलीला शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु सायली आता त्याला कुठेच तेथे दिसत नाही. त्याच्या पदरी आता निराशाच पडते. इकडे सायली त्याच्या समोरच उभी असते. तो आता सायलीला सुद्धा अर्जुन कुठेही तिथे दिसत नाही. तिला फक्त आणि फक्त मनातून असं वाटत असतं की अर्जुन इथे आलाय, पण तिची नजर भिरभिर अर्जुनला शोधत असते, पण अर्जुनही अजून तिला दिसलेला नसतो. त्यानंतर तिला आता पुन्हा ते क्षण आठवू लागतात की मी अर्जुनला म्हणाले होते की तुम्ही माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे आहात. तर अर्जुन जेव्हा माझ्यावर चिडला होता, नंतर इकडे अर्जुन हा डोक्याला हात लावतो आणि बिचारा रडत असतो. सायलीची सारखी त्याला आठवण येत असते की कधी एकदा सायली मला भेटेल म्हणून. मग इकडे सायलीलाही तसंच वाटत असतं की कधी एकदा अर्जुन मला भेटेल, मी त्याला पाहील, कधी एकदा मी माझ्यासुद्धा मनातील भावना त्याच्यासमोर व्यक्त करेल. तेव्हा सायलीला आता आठवतं, जेव्हा मी अर्जुन सरांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी ती बिस्किट्स बनवली होती, तेव्हा अर्जुनने ती खाल्ली नव्हती आणि मग तेव्हा मी सुद्धा उपाशी राहिले आणि अर्जुनसुद्धा उपाशीच राहिला. त्यानंतर अर्जुनने स्वतः पुढाकार घेऊन संध्याकाळी माझ्यासाठी डिनर प्लॅन केलं आणि मग आम्ही दोघांनीही एकमेकांना घास भरवला. आमच्या दोघांचं नातं हे एक वेगळंच आहे, एक अजबच आहे आणि हे नातं आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इकडे आता सायलीचं मन तिला सांगत असतं की अर्जुन सर इथे आहे, आता अर्जुन इथे आहे. याच विचाराने तिच्या चेहऱ्यावर खूप छान अशी स्माईल येते आणि ती इकडे तिकडे अर्जुनला पाहते. आता अर्जुन ज्या ठिकाणी उभा असतो ना, तेथून जरा दुसरीकडे जातो. त्याच वेळी सायलीची आणि त्याची पुन्हा एकदा चुकामुक होते. मग दुसरीकडे कुसुमाता जेव्हा पाणी घेऊन येते ना, तेव्हा ती तिच्या सीटजवळ जाते, पण आता फक्त आणि फक्त बॅगाच तेथे असतात, तिथे सायली मात्र नसते. तेव्हा कुसुमला खूप मोठा धक्का बसतो. सायली कुठे गेली हा प्रश्न आता तिला पडलेला असतो. मग आता सायली कुठे गेली असं म्हणून कुसुम इकडे तिकडे तिला शोधू लागते आणि शेजारच्या एका काकांना विचारते, माझी बहीण इथे बसली होती, तुम्ही कुठे पाहिलत का तिला? तेव्हा ते म्हणतात, नाही, मी नाही पाहिलं. त्याच वेळी सायली नक्की कुठे गेली हा प्रश्न कुसुमला पडतो आणि ती आता खूपच घाबरते. तेवढ्यातच जो डेपोमध्ये असणारा अनाउन्सर असतो तो अनाऊन्स करतो, कोल्हापूरला जाणारी बस आता सुटती आहे, तुम्ही पटकन बसमध्ये बसून घ्या. तेव्हा कुसुमला अजूनच घाबरल्यासारखं होतं, कारण सायली तर आता तेथे नसते आणि कोल्हापूरला जाणारी बस देखील आता तेथे आलेली असते. जी तिकीटं मधुभाऊंनी दिलेली असतात ती नेमकी याच बसेसची असतात.
कुसुमला आता इकडे धक्का बसलेला असतो. एवढ्या कमी वेळामध्ये आता कसं सायलीला शोधावं हा प्रश्न तिला पडतो. अर्जुन आपापल्या परीने अजूनही सायलीचा शोध घेत असतो. तर दुसरीकडे कुसुम म्हणते पार निघायची वेळ आलीये, तरीही अर्जुन अजून का आला नसेल कळतच नाही. नक्की अर्जुन येईल की नाही हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि तिची नजरसुद्धा आता अर्जुनला शोधत असते. त्यानंतर ती आता म्हणते मलाच माझ्या काळजावर दगड ठेवावा लागेल आणि मधुभाऊंनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे ना ती मला आता पार पाडावी लागेल. कारण मला नाही वाटत की इथे आता अर्जुन येईल. अर्जुनचं जर खरंच सायलीवर प्रेम असतं तर तो इथे तिला थांबवण्यासाठी किंवा तिच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी तो इथे नक्कीच आला असता. परंतु अर्जुनला तिची काळजीच नाही आहे, त्याचं तिच्यावर प्रेमच नाही आहे म्हटल्यावर अर्जुन तरी कसा येईल. मीच आपली वेळी त्याला रात्री फोन करून सांगितलं असं कुसुमला आता वाटत असतं आणि तिचाही आता भ्रम निराश होतो. तर मित्रांनो, महा एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.